आणि हा रील लगेचच तुमच्या महिला मित्राला पाठवा, जर तुम्ही त्यांच्याबद्दल काळजी करता. एक ऑनेस्ट प्रश्न विचारू का? जर तुम्ही तुमचं वॉलेट रस्त्यावर उघडं ठेवून गेलात आणि ते चोरीला गेलं, तर तुम्ही काय म्हणाल? चोर चुकीचा आहे की मी मूर्खपणा केला? आता हा प्रश्न थोडा अनकम्फर्टेबल होणार आहे. पण ऐका, तुम्हाला आत्ताचा एक फ्रेश इन्सिडेंट सांगतो. आता रात्रीचे 2 वाजलेत. मी घरी येत होतो. रस्ता पूर्ण रिकामा होता. आजूबाजूला एकही माणूस नव्हता. तेव्हा मला 4 लोक दिसले. त्यात 2 मुली शॉर्ट क्लोथमध्ये उभ्या होत्या, स्मोक करत होत्या. मी त्यांना जज करत नाहीये. पण माझ्या डोक्यात एकच प्रश्न आला, जर आता इथे काही चुकीचं झालं, तर त्यांना वाचवायला कोण येणार आहे? आता मी एक एज्युकेटेड माणूस आहे, तर मी कोणाच्याही पर्सनल स्पेसला डिस्टर्ब नाही करणार. पण प्रश्न आहे, की प्रत्येक माणूस एज्युकेटेड असतो का? प्रत्येक माणूस सभ्य असतो का? की कधी एखादा रुकी मवाली पण येऊ शकतो? दुबईमध्ये एका इन्फ्लुएन्सरने एक्सपेरिमेंट केला होता. त्याने गोल्ड ज्वेलरी कारच्या बोनेटवर ठेवली. पूर्ण दिवस कोणी हात लावला नाही. आता एक ऑनेस्ट प्रश्न, आपण भारतात हे एक्सपेरिमेंट रिपीट करू शकतो का? करून बघा आणि मग रिझल्ट सांगा. काही देशांमध्ये तर अजून पुढे सिच्युएशन आहे. जपानमध्ये काही गावांमध्ये अनमॅन्ड व्हेजिटेबल स्टॉल असतात. कोणी दुकानदार नसतो. तुम्ही वस्तू घ्या आणि पैसे ऑनेस्टी बॉक्समध्ये टाका. तसंच काहीचं नॉर्डिक कंट्रीजमध्ये सेल्फ सर्व्हिस सिस्टम्स आहेत. परत प्रश्न तोच, हे आपण भारतात उद्या इम्प्लिमेंट करू शकतो का? की ते केलं तर सरळ मॅडनेस ठरेल. क्राईम करणारा माणूस नेहमी चुकीचाच असतो. रेप असो, थेफ्ट असो, त्याला कोणतेही जस्टिफिकेशन नाही आहे. पण एक गोष्ट समजून घ्या, सुरक्षित सोसायटी आणि अनसेफ सोसायटीमध्ये बिहेवियर बदलतं. समजा मी माझं वॉलेट रस्त्यावर उघडं ठेवतो आणि म्हणतो लोकांनी चोरू नये. हो, त्यांनी चोरू नयेच, पण मी स्वतः काळजी घेणार नाही का? वेस्टमध्ये जे चालतं ते प्रत्येक सोसायटीमध्ये चालेल असं नाही. ब्लाइंड कॉपिंग म्हणजे फ्रीडम नाही, फुलिशनेस आहे. सेफ्टी हा पुरुष महिला डिबेट नाही, तर तो कॉमन सेन्स आहे. फ्रीडम मागताना रियालिटी पण बघा.